जर घरातल्या देवाऱ्यातही पावित्र्य आहे तर माणसं मंदिरात का येतात? छत्रपती शिवाजी महाराज जगातले असे एक राजा आहे ज्यांच्यामुळं 33 कोटी देवात शाबू होता. आणि अशा शिवाजी महाराजांनी मंदिरं का जपली? आपण मंदिरात का आलं पाहिजे? आपल्याला मंदिर का महत्वाचं वाटलं पाहिजे? याचं उत्तर शोधताना देवाऱ्यातलं पावित्र्य हे व्यवहारात यावं म्हणून मंदिर आहे आणि म्हणून मंदिरं असली पाहिजे. आणि तो विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आहे. शिवरायांचा 8वा प्रताप, याचा अर्थ काय की शिवाजी महाराजांना आपण आठवलं पाहिजे, ते आपल्या कायम स्मरणात राहिले पाहिजे. त्यांचे चालणे बोलणे सलगी देणे कैसे असे हा विचार आमच्या डोक्यात का येत नाही? हा मला पडलेला प्रश्न आहे. जो तो असतो स्वतःच दंग, जो तो जपतो स्वतःचेच रंग, गोठलेल्या संवेदना, कोंडलेलं जगणं, फ्लॅटच्या जमान्यात कोती झाली माणसांची मन. अरे माणसांच्या हृदयासारखंच कोडं ठाक पडलंय आभाळ, माणसांच्या हृदयासारखंच कोडं ठाक पडलंय आभाळ. पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ, पाण्यापेक्षा अधिक इथं जाणीवांचाच दुष्काळ. आमच्या जाणीवा बोथट झाल्या, आमच्या संवेदना लुप्त झाल्या, आमच्या जगण्याचा कोंडमारा झाला. 4 भिंतीतलं जगणं फक्त आम्ही जगतोय. आणि म्हणून शिवाजी महाराज हे ज्यावेळेस घडत होते तेव्हा त्यांच्या आऊसाहेबांनी, मातोश्री जिजाऊंनी त्यांना काय सांगितलं? संवेदना जागृत करायला सांगितलं. आता पोरगा वेळेवर येत नाही म्हणून आईलाही काही वाटत नाही आणि आईबापांचं काय चाललंय हे पोराच्याही लक्षात येत नाही. अशा काळामध्ये शिवचरित्र हे महत्वाचं ठरतं आहे आणि म्हणून त्याची गरज आहे. मग हा महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रात देवगिरी होती, ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं तर सगळं काही होतं. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली आम्हाला माहिती आहे, ज्यामध्ये कर्माची महती, भक्तीचं महात्म्य, ज्ञानाची थोरवी सांगितली. ज्ञानदेव समाधीच्या विवरात ध्यानस्थ बसले, त्यांच्या समाधीवर चिळा चढली आणि महाराष्ट्रात अंधार झाला. 350 वर्ष अभिमानानं तळहातावर घ्यावा आणि जगाला दाखवावा असा एकही क्षण या मातीत जन्माला आला नाही. अशा काळामध्ये त्याच समाधीवर संत एकनाथांनी दिवा लावला आणि प्रकाश पसरला. महाराष्ट्रामध्ये ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीतले अध्याय पुन्हा जन्माला आले. याचा अर्थ एकतरी होवी अनुभवावी ज्ञानेशाची. पण या महाराष्ट्रानं अवघी ज्ञानेश्वरीच अनुभवली. म्हणूनच या ज्ञानेश्वरीतला पहिला अध्याय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब जन्माला आल्या. त्याच जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्माला आले. याचा अर्थ असा की कुणीतरी याचा विचार करावा लागतो आणि त्याची जाणीव पोरांना करू द्यावी लागते. जिजाऊंचं लग्न झालं ना, त्यावेळेस जिजाऊंनाही प्रश्न पडलाच होता की पतीबरोबर फिरायला जायचं आहे. पण जिजाऊंना डोहाळे लागत असताना त्यांना डोहाळे लागले रस्त्यावर गालीचे अंतरायचे, मंदिरांवरचे भगवे फडकले पाहिजे, मंदिरांवर कळत चढले पाहिजे. एवढंच नाही तर हत्तीच्या अंबारीतून फिरावं, घोड्यावर झेप घ्यावी, हातात तलवार घ्यावी आणि दौडत सुटावं शत्रूचा वेग घेत. हे डोहाळे त्यांना लागले होते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. आताचे डोहाळे खाण्याचे, पिण्याचे, लोण्याचे, गाणे ऐकण्याचे आणि झालं तर नाचण्याचेही. असे डोहाळे जर जिजाऊंना लागले असते तर शिवबा राजे जन्माला आले नसते.